नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. यशस्वी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी लागणारे काही महत्त्वाचे धडे, तेही काही अत्यंत प्रेरणादायी व्यक्ती आणि विचारांमधून. तर एक शास्त्रज्ञ, एक गिर्यारोहक आणि एक प्लास्टिकची पिशवी यांच्यात काय संबंध असू शकतो? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण 4 वेगवेगळ्या भागांमधून काहीतरी महत्त्वाचं शिकणार आहोत आणि याची सुरुवात होतीये भारताच्या एका महान व्यक्तिमत्वाच्या विचारांनी. तर आपला पहिला धडा येतोय भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडून. त्यांनी यशासाठी एक असा काही आराखडा दिलाय जो आजही तितकाच महत्त्वाचा आणि प्रभावी आहे. डॉक्टर कलाम यांच्या मते कोणत्याही मोठ्या यशाची सुरुवात एका मोठ्या स्वप्नाने होते आणि ते स्वप्नच आपलं ध्येय, आपलं मिशन बनतं. पण मग ही स्वप्न सत्यात कशी आणायची? त्यासाठी डॉक्टर कलाम यांनी 4 खूप महत्त्वाचे आधारस्तंभ सांगितले आहेत. पहिला म्हणजे आयुष्यात एक स्पष्ट ध्येय असणं. दुसरा, सतत वेगवेगळ्या मार्गांनी ज्ञान मिळवत राहणं. तिसरा, प्रचंड मेहनत, अगदी समर्पणाने. आणि चौथा, जो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे चिकाटी, म्हणजे कधीही हार मानायची नाही. खरं तर ते म्हणायचे की यशस्वी लोकांच्या प्रवासात अपयश हे येतच, तो त्या प्रक्रियेचाच एक भाग असतो. जेव्हा त्यांना बेरोजगारीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा डॉक्टर कलाम यांनी एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. ते म्हणजे आपल्या वर्गात जे शिकवलं जातं म्हणजे थिअरी आणि इंडस्ट्रीमध्ये जे प्रत्यक्षात लागतं म्हणजे प्रॅक्टिकल ज्ञान, यात एक मोठी दरी आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणं किती गरजेचं आहे हे ते नेहमी सांगायचे. आता कलाम सरांच्या या पायावरच आपण पुढची इमारत बांधूया. आपला पुढचा धडा आहे एका खऱ्या अर्थाने परिपूर्ण आणि यशस्वी आयुष्यासाठी लागणाऱ्या 7 महत्त्वाच्या घटकांबद्दल. तर कमाल यशासाठी या 7 गुरुकिल्ल्या महत्त्वाच्या मानल्या जातात. यात मनाची शांती आहे, म्हणजे नकारात्मक भावनांपासून मुक्तता. मग येतं आरोग्य आणि ऊर्जा, प्रेमळ नातेसंबंध, आर्थिक स्वातंत्र्य आणि आयुष्यात काहीतरी चांगली, मोठी ध्येय असणं. त्याचबरोबर स्वतःला ओळखणं, स्वतःबद्दल जागरूक असणं आणि शेवटी वैयक्तिक समाधान. या सगळ्या गोष्टी मिळून एक यशस्वी आयुष्य घडतं. आतापर्यंत आपण सिद्धांत पाहिले, नाही का? मानसिकता, चिकाटी वगैरे. पण या गोष्टी प्रत्यक्षात कशा काम करतात? चला, हे पाहूया अरुणिमा सिन्हा यांच्या एका अविस्मरणीय आणि खऱ्या गोष्टीतून. अरुणिमा सिन्हा एक राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू. पण 11 एप्रिल 2011 रोजी त्यांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं. एका ट्रेन प्रवासात काही दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना चालत्या ट्रेनमधनं बाहेर रुळांवर फेकून दिलं. पण ही भयंकर घटना त्यांच्यासाठी शेवट नव्हता, तर एका अविश्वसनीय प्रवासाची सुरुवात होती. या हल्ल्यात त्यांना आपला एक पाय गमवावा लागला, पण रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला. पुढचे 18 महिने त्यांनी बछेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मेहनत घेतली आणि 21 मे 2013 रोजी त्यांनी माउंट एव्हरेस्टचं शिखर सर केलं. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? त्यांनी हा निर्णय सगळं काही ठीक झाल्यावर नाही घेतला, तर आयुष्याच्या सगळ्यात कठीण काळात, रुग्णालयात असताना घेतला. आणि त्यांना ही प्रेरणा मिळाली होती युवराज सिंगच्या कॅन्सरशी दिलेल्या लढ्याच्या गोष्टीतून. विचार करा, परिस्थिती किती विरोधात असेल. तिथल्या एका स्थानिक शेर्पाने तर त्यांच्या या प्रयत्नाला आत्मघाती म्हणजे सुसायडल म्हटलं होतं. पण अरुणिमा यांच्या मनात पक्कं होतं की शिखर गाठल्याशिवाय आपला मृत्यू होऊच शकत नाही. याच अविश्वसनीय आत्मविश्वासाने त्यांना पुढे नेलं आणि त्यांनी इतिहास घडवला. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या अपंग महिला ठरल्या. आणि त्यांचा हा प्रवास इथेच थांबला नाही. आज त्या गरीब आणि दिव्यांग लोकांसाठी एक मोफत स्पोर्ट्स अकॅडमी चालवतात. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून देतात. अरुणिमा सिन्हा यांच्या वैयक्तिक विजयाच्या गोष्टीतून आता आपण वळूया एका सामूहिक जबाबदारीकडे. आणि ती म्हणजे आपल्या पर्यावरणासमोर उभं ठाकलेलं प्लास्टिकचं संकट. आपल्याला माहितीच आहे की प्लास्टिक पर्यावरणासाठी किती मोठा धोका आहे. का? कारण ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे ते शेकडो वर्ष जमिनीत किंवा पाण्यात तसंच पडून राहतं. यामुळे गटारं तुंबतात, जमिनीचं कस कमी होतो आणि विशेषतः समुद्रातल्या जीवसृष्टीसाठी तर हा एक खूप मोठा धोका बनला आहे. आणि आपण किती प्लास्टिक वापरतो याचा जरा अंदाज घ्या. हा चार्ट बघा. भारतात दरवर्षी एका व्यक्तीमागे साधारण 3 किलो प्लास्टिक वापरलं जातं. आता युरोपकडे बघा. हा आकडा थेट 60 किलोवर जातो आणि अमेरिकेत तर तो 80 किलो आहे. म्हणजे
या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. मग आता प्रश्न पडतो की यावर उपाय काय? ही समस्या जरी खूप मोठी दिसत असली तरी याची उत्तरं आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये दडलेली आहेत. आपण काय करू शकतो? अगदी सोप्या गोष्टी आहेत. खरेदीला जाताना घरातूनच कापडी पिशवी घेऊन जाणं, बाहेर जाताना विकतची पाण्याची बाटली घेण्याऐवजी घरातूनच बाटली भरून नेणं, पारंपरिक कापडी किंवा तागाच्या पिशव्या वापरणं. गोवा आणि उटीसारखी शहरं आज प्लास्टिकमुक्त झाली आहेत. त्यांचं उदाहरण आपण नक्कीच घेऊ शकतो. मुद्दा हा आहे की एका व्यक्तीने केलेल्या या छोट्या बदलांमधूनच एक खूप मोठा सकारात्मक परिणाम घडू शकतो. तर आज आपण यशाचा एक आराखडा पाहिला, परिपूर्ण आयुष्याच्या गुरुकिल्ल्या समजून घेतल्या, एका अविश्वसनीय धैर्याची गोष्ट ऐकली आणि पर्यावरणाबद्दलची आपली जबाबदारीही पाहिली. पण कोणतीही प्रेरणा तोपर्यंत अपूर्ण असते जोपर्यंत ती कृतीत उतरत नाही. मग आता विचार करण्याची वेळ आहे. आपली पुढची कृती काय असेल?